Our students, we look at here the aldehydes and ketones. For examples, आपल्याला example बघायचं आहे geminal dihalides and vicinal dihalides चे example बघायचं आहे. Example that is known as dichloromethanes. Second names methylene dichlorides. Dichloromethanes काय and methylene dichlorides काय. Questions आहे आपलं, what is the actions of aqueous alkali potassium hydroxides on डायक्लोरोमिथेन्स और मिथिलीन डायक्लोराइड. मिथिलीन डायक्लोराइड वरती पोटॅशियम हायड्रॉक्साइडची किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइडची मिथिलीन डायक्लोराइड वरती काय रिएक्शन्स होईल ते आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला मिथिलीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. मिथिलीन डायक्लोराइड और मिथिलीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला आहे CH2 बॉन्ड Cl2. हा झालेला आहे मिथिलीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला किंवा त्याचंच नेम आहे डायक्लोरोमिथेन. तर मिथिलीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे स्ट्रक्चरल मध्ये. तर मिथिलीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला लिहू आपण. कार्बन लिहिला, 1 कार्बन आहे म्हणून 1 कार्बन्स लिहिला. हायड्रोजन्स किती आहे, 2 हायड्रोजन्स आहे म्हणून आपण इथं 2 हायड्रोजन्स लिहू. H बॉन्ड H, किती हायड्रोजन्स लिहिलं, 2 हायड्रोजन्स. क्लोरीन्स किती आहे, 2 क्लोरीन्स आहे म्हणून आपण इथं 2 क्लोरीन्स लिहिलं Cl and Cl. झालं. हे झालं डायक्लोरोमिथेन्स और मिथिलीन डायक्लोराइड्स. मिथिलीन डायक्लोराइड्स ऑन रिएक्ट विथ aqueous alkali potassium hydroxide. आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साइड घ्यायचा आहे 2 क्वांटिटी मध्ये म्हणून आपण इथं लिहिलं 2 क्वांटिटी मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साइड. इथे येणार K बॉन्ड OH. सेकंड्स मध्ये पुन्हा लिहू K बॉन्ड OH. हे झालं aqueous alkali म्हणून इथं लिहिलं आपण aqueous alkali. aqueous alkali काय घेतलं, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ही रिएक्शन्स असतो बॉईल रिएक्शन्स म्हणून इथे लिहिलं आपण इन प्रेझेन्स ऑफ बॉईल. तेव्हा आपल्याला इथं पहिल्यांदा मिळेल, पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं होतं आपल्याला आपण की पहिल्यांदा आपल्याला मिळेल इथं अनस्टेबल कंपाऊंड आणि ट्वाइस KCl म्हणून आपण इथून ट्वाइस KCl वेगळे केलं आणि आपल्याला काय मिळणार आहे, अनस्टेबल कंपाऊंड. तर इथं मिळेल आपल्याला H बॉन्ड लिहिलं, H बॉन्ड H. Cl च्या ठिकाणी पुटअप करायचं आपल्याला OH. कार्बन बॉन्ड OH बॉन्ड OH. हा झाला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणून असं नेम लिहायचं आपल्याला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणून इथे लिहिलं आपण अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड आणि प्लस मध्ये मिळतो ट्वाइस काय मिळणार KCl. बरोबर आहे. पुन्हा अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्सला आपल्याला काय करायचं आहे, अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्सला आपल्याला करायचं काय तर हायड्रोलायसिस करायचं आहे. इथे येणार हायड्रोलायसिस. जेव्हा आपण याचं हायड्रोलायसिस करू तेव्हा वॉटर पार्टिकल्स इथून वेगळे होणार म्हणून इथून वॉटर पार्टिकल वेगळे करायचे आहे. एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. जेव्हा आपण वॉटर मॉलिक्युल्स जेव्हा इथून वेगळं करू तेव्हा आपल्याला मिळेल एक कंपाऊंड H बॉन्ड C बॉन्ड H. मिळाला H बॉन्ड C बॉन्ड H आणि ऑक्सिजन्स आणि हे 2 बॉन्ड्स म्हणून इथं मिळाला आपल्याला फॉर्म अल्डिहाइड्स और फॉर्मल्डिहाइड्स. आणि इथं लास्ट मध्ये मिळालेलं आपल्याला H2O. याचं नेम्स लिहायचं आहे फॉर्मल्डिहाइड्स, फॉर्मल्डिहाइड्स. हे झालं फॉर्मल्डिहाइड्स. याचं दुसरं नेम आहे IUPAC. याला मिथॅनल पण म्हटलं जातं म्हणून इथं लिहिलं आपण मिथॅनल. ठीक आहे. हे झालं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. आपण घेतलेला आहे कंपाऊंड्स काय डायक्लोरोमिथेन. आता घ्यायचं आहे आपल्याला सेकंड कंपाऊंड्स की सेकंड कंपाऊंड्स आहे इथिलिडीन डायक्लोराइड. सेकंड कंपाऊंड घेतलं आपण इथिलिडीन डायक्लोराइड. सेकंड कंपाऊंड घेऊ आपण नंबर सेकंड इथिलीन डायक्लोराइड्स. इथिलीन डायक्लोराइड्स यालाच म्हटलं जातं 1,1 डायक्लोरो इथेन्स किंवा याचं दुसरं नेम आहे 1,1 डायक्लोरो
डायक्लोरोइथेन झालं. इथिलिन डायक्लोराइड्स और इथिलिन डायक्लोराइड्स और 1,1 डायक्लोरोइथेन हे घ्यायचं आपल्याला. आता काय करायचं, इथं एच आहे, हे एचच्या ठिकाणी फक्त आपल्याला CH3 पुटअप करायचं आहे. झालं. CH3 बॉन्ड C बॉन्ड H झालं. त्याच्यानंतर क्लोरीन सेम राहणार, इथं क्लोरीन Cl, इथं क्लोरीन Cl झालं. हा फॉर्म्युला जो बनलेला आहे, इथिलिन डायक्लोराइड्स आर 1,1 डायक्लोरोइथेन. क्लोरीन्स काय 1,1 डायक्लोरोइथेन. 1,1 आहे आणि क्लोरीन्स किती आहे 2 आहे, म्हणून आपण त्याला डायक्लोरोइथेन म्हटलेला आहे. प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH काय होत आहे, ऍक्वस सोल्युशन घेतलं आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH बॉईल रिएक्शन्स आहे, म्हणून इथं आपण बॉईल केलं और हीट केलं, बॉईल लिहू शकता, हीट करू शकता. इथून वेगळं होणारा पार्टिकल असेल पोटॅशियम क्लोराइड, किती क्वांटिटी मध्ये 2 क्वांटिटी मध्ये पोटॅशियम क्लोराइड वेगळं होईल, तेव्हा आपल्याला इथं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स मिळेल. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स काय मिळेल, तर CH3 भेटलं, CH3 बॉन्ड H राईट. कार्बन पुन्हा इथं हायड्रॉक्सी कंपाऊंड्स अटॅचमेंट होईल, पुन्हा इथं हायड्रॉक्सी कंपाऊंड्स अटॅचमेंट होईल. हा मिळाला आपल्याला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. आणि वेगळं होणारं पार्टिकल असेल ट्वाइस KCl, सेम कॉमन मध्ये ट्वाइस KCl. पुन्हा याचा आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलायसिस करायचं आहे. तर मी इकडे लिहितो, पुन्हा जेव्हा आपण याचं हायड्रोलायसिस करू तेव्हा 1,1 डायक्लोरोइथेन्स 1,1 डायक्लोरोइथेन्स जेव्हा आपण हायड्रोलायसिस करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो, याचं हायड्रोलायसिस करतो. हायड्रोलायसिस मतलब काय, तर वॉटर पार्टिकल वेगळं करतो. जेव्हा इथून आपण वॉटर पार्टिकल्स वेगळं करू, मतलब हायड्रोलायसिस करू, तेव्हा आपल्याला इथं मिळेल ऍसिटाल्डिहाइड CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H आणि लास्ट मध्ये मिळेल प्लस H2O. अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळालेलं आहे, ऍसिटाल्डिहाइड्स मिळालेलं आहे. इथं फॉर्म अल्डिहाइड मिळालेला आहे. याचा IUPAC नेम आहे इथॅनॉल, किंवा ऍलास म्हटलं जातं ऍसिटाल्डिहाइड. हे झालं एक्झाम्पल. कसं एक्झाम्पल लिहिलं, व्हॉट इज द ऍक्शन्स ऑफ ऍक्वस पोटॅशियम हायड्रॉक्साइड्स अँड सोडियम हायड्रॉक्साइड्स, पोटॅशियम हायड्रॉक्साइड अँड सोडियम हायड्रॉक्साइड्स, त्याचं ऍक्शन्स केलं, पुन्हा सोबत केलं. तर पहिल्यांदा घेतलं होतं आपण, काय घेतलं होतं, तर पहिल्यांदा घेतलं होतं डायक्लोरोइथेन. डायक्लोरोइथेनचा फॉर्म्युला आहे CH2Cl2, म्हणून आपण पहिल्यांदा घेतलं होतं डायक्लोरोइथेन्स आणि हा झाला डायक्लोरोइथेनचा फॉर्म्युला CH2Cl2. इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्शन्स करीत आहोत, म्हणून आपण इथे लिहिलं पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ बॉईल रिएक्शन, म्हणून आपण इथे लिहिलं बॉईल रिएक्शन. तेव्हा आपल्याला मिळतो अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड आणि ट्वाइस KCl. ठीक आहे. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंडला पुन्हा हायड्रोलायसिस केलं, मतलब हायड्रोलायसिस करणं मतलब वॉटर पार्टिकल बाहेर काढणं किंवा एलिमिनेशन ऑफ अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स मधून वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते बाहेर पडतं आणि आपल्याला मिळतं फॉर्म अल्डिहाइड्स और फॉर्मल्डिहाइड्स. त्याचं IUPAC नेम आहे मिथॅनॉल. ठीक आहे. सेकंड घेतलं इथिलिन डायक्लोराइड्स, त्याचं IUPAC नेम आहे 1,1 डायक्लोरोइथेन. 1,1 डायक्लोरोइथेन इथिलिन डायक्लोराइड. तर इथिलिन डायक्लोराइडचा फॉर्म्युला आहे, काय आहे, इथिलिन डायक्लोराइडचा फॉर्म्युला CH3 बॉन्ड CHCl2. हे झालं इथिलिन डायक्लोराइड. तर याचं नेम आपण असं पण लिहू शकतो, त्याला CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl2 असं पण लिहू शकतो. इथिलिन डायक्लोराइडला असं पण लिहू शकतो. मतलब किती आहे, 2 कार्बन्स 4 हायड्रोजन्स 2 क्लोरीन्स. ठीक आहे. इथिलिन डायक्लोराइड्स on react with potassium hydroxide in presence of boil reactions or heat reaction, तेव्हा आपल्याला पहिलं प्रोडक्ट मिळतो unstable hydroxy compound. When unstable hydroxy compounds on hydrolysis means eliminations of water molecules, first gives aldehydes. कोणते aldehydes, acetaldehydes and
वॉटर पार्टिकल. हे झालं आपलं 2 एक्झाम्पल्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मधलं जेमिनल डाय हलाइडचं. ठीक आहे.